पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील नाना महाराज यांच्या महाराष्ट्रामधल्या शिष्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त वनकुटे येथे जाऊन दर्शन घेतलं। यावेळी वनकुटे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीमधील ग्रामस्थ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं। या सप्ताहासाठी संपूर्ण परिसरामधून हजारो भाविकांची या ठिकाणी उपस्थिती होती। तर ढवळपूर येथील धन्वंतरी कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे 250 विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। या विद्यार्थ्यांनी आलेल्या भाविकांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची शपथ दिली। तर वनकुटे गावामध्ये वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे। वनकुटे या ठिकाणी गुरुपौर्णिमा वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली। वनकुटे या ठिकाणी सद्गुरू नाना महाराज वनकुटेकर गुरुपौर्णिमा ते पुण्यतिथी सोहळा आणि विठ्ठल रुक्मिणी सप्ताहाचा प्रारंभ मोठ्या जल्लोषात झाला। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यामधून हजारो शिष्यगणांची उपस्थिती होती। तर वारकरी संप्रदायाच्या वातावरणामध्ये हरिभक्तपरायण बाळू महाराज कुलकर्णी यांचंही कीर्तन झालं। या वर्षीचा पाद्यपूजेचा मान उद्योजक देवराम गागरे यांना मिळाला होता। तर यावेळी हजारो भाविकांची या ठिकाणी उपस्थिती होती। गावचे सरपंच राहुल झावरे त्यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं। या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार हजेरी लावणार आहेत। तर या सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच राहुल झावरे यांनी केलंय। त्या गावचे लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट राहुल झावरे यांनी चालवलेला आहे। त्या माध्यमातूनच या ठिकाणी आज सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रम स्तुत्य आहे आणि त्याप्रमाणे आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रमसुद्धा या निमित्ताने घेतलेला आहे। आणि यापुढंच नाना महाराजांनी जे काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेले आहे त्याचं सर्व अवलोकन करून त्यांची टीम आणि गावकरी मंडळींनी हातात घेतलेलं आहे। आणि यापुढं समाज एकत्र आणि एकोप्याने कसा राहील आणि गाव आदर्श कसं होईल याचं नियोजन या कंपनींनी चालवलेलं आहे। त्यांना सर्वांना माझ्यातर्फे आमच्या मुसळे कुटुंबियातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच चालू राहो अशी नाना महाराज चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांचे आशीर्वाद। कैलासवासी हबप नाना महाराज वनकुटेकर यांच्या पवित्र भूमीमध्ये मी त्यांचे सर्व शिष्यगण यांचं सहर्ष स्वागत करतो। आजपासनं नाना महाराज वनकुटेकर यांचा म्हणजे गुरुपौर्णिमा ते पुण्यतिथी हा सप्ताह आणि विठ्ठल रुक्मिणी यांचा सप्ताहाची सुरुवात होत आहे। खरं म्हटलं तर नाना महाराज हे फार श्रेष्ठ गुरु होते। जसे शिष्यगुरूची परंपरा रामायण आणि महाभारतापासून चालू झाली। एकलव्य हे शिष्य कसा श्रेष्ठ असतो याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रत्येकाचं मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही। तसंच नाना महाराजांचं कार्य फक्त वनकुटे या गावात नसून संपूर्ण पारनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये एवढं प्रचंड आहे। त्यांचे श्रोतावर्ग किंवा ज्यांच्यावरती त्यांनी चांगले संस्कार केले असे शिष्यगण हे आवर्जून या पुण्यतिथीच्या निमित्ताने वनकुट्याला भेट देतात आणि सर्वांच्या सहकार्याने एक मोठं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि ह्या गावची किंवा आजूबाजूच्या परिसराची प्रगती होण्यासाठी नानांना एक चांगल्या प्रकारे श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या नावाने एक सेवाभावी संस्था चालू करण्यात आलेली आहे आणि या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जाणार आहेत आणि त्यांचं कार्य पुढं चालू ठेवलं जाणार आहे। आलेल्या सर्व भाविकांना वनकुटे ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं। तर कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे मुंबई उद्योजक यांनी नाना महाराज वनकुटेकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली। पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर।